कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी येथे अपहरण करून हत्या केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। टिल्लू पवार आणि राजदीप ताडे अशी 2 आरोपींची नावे आहेत। पोस्टमार्टम अहवालातून गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं आहे। करंट देऊन हत्या केल्याचे कुठेही चौकशी किंवा तपासात निष्पन्न झालेलं नाही। अपहरण करून पैसे उकळण्याचा आरोपींचा हेतू होता। याबाबत सखोल तपास करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। तसेच या आरोपींनी यापूर्वी कोणाचे अपहरण करून खंडणी मागण्याचा प्रयत्न केला होता का याचाही तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिली आहे। दरम्यान पोलिसांनी तपास करण्यास विलंब केल्याचा स्थानिकांचा आरोप असून या अनुषंगाने चौकशीचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत। पोलीस स्टेशन जयसिंगपूरची हद्दीमध्ये गुन्हा क्रमांक 109/26 BNSचे कलम 103 आणि 140(1) मध्ये दाखल झालेला आहे। त्यांच्यामध्ये मर्डर विथ अबडक्शन किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। घटना 13/4/2026 रात्रीची आहे आणि त्या अनुषंगाने काल आम्ही सकाळी गुन्हा दाखल केला आणि दोघे आरोपी ज्यांनी मय्यताला मारलेला आहे, दोघे आरोपीला अटक केलेली आहे आणि पुढचा तपास आमचा चालू आहे। प्रिलिमिनरी जे PM रिपोर्टमध्ये स्ट्रँग्युलेशनची घटना आलेली आहे। बरेचसे प्रसार माध्यमांमध्ये ते काय म्हणजे चटके वगैरे दिल्याची माहिती प्रसारित होत आहे, तर असा कुठलाही प्रकरण तो PM रिपोर्टमध्ये किंवा जे आमची चौकशीमध्ये आतापर्यंत निष्पन्न झालेला नाही। मर्डरचा प्रिलिमिनरी उद्देश जे आहे तो किडनॅपिंग करून त्यांच्याकडून पैसे काढायचा होता आणि आमची जसंच घटना रिपोर्ट झाली पुढची तपासमध्ये दोघे आरोपी निष्पन्न झाले आणि त्यांना अटक करण्यात आलेलं आहे। त्याच व्यक्तीचं किडनॅपिंग करायचं होतं की त्यांना दुसऱ्या व्यक्तीचं? मोबाईलच्या शोरूमवाल्याचं त्या घटनेच्या अनुषंगाने मी पण काल जयसिंगपूर पोलीस स्टेशनला व्हिजिट दिली, ॲडिशनल SP, आणि ते या गुन्ह्याचा तपास सुद्धा आम्ही जे आमचे DYSP आहे DYSP जयसिंगपूरला हस्तांतरित केलेला आहे। प्रिलिमिनरी असा जे आता म्हणजे गुन्हा काल निष्पन्न झालेला आहे, दाखल झालेला आहे आणि त्यांची पुढची तपास चालू आहे। तपासामध्ये जसं जसं निष्पन्न होईल तसं तसं आपल्याला अपडेट देण्यात येईल।